कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. संतोष देशमुखांच्या हत्येला 2 महिने पूर्ण. मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा कधी घेणार? मुंडेंचा कराडला पाठिंबा नसता तर क्रूर हत्या झालीच नसती. दमानी यांचा संताप. संतोष देशमुखांच्या हत्येला 2 महिने पूर्ण. मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा कधी घेणार? मुंडेंचा कराडला पाठिंबा नसता तर क्रूर हत्या झालीच नसती. दमानी यांचा संताप. धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणं मुख्यमंत्र्यांना आवश्यक वाटलं नसेल, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना गरजेचं वाटलं तर ते राजीनामा घेतील. मंत्री पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया. बीड हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचा प्रत्यक्ष संबंध दिसत नाही, बावनकुळेंची प्रतिक्रिया. तर मुंडेंवरील आरोप सिद्ध झाल्यास कारवाई करणार, बावनकुळेंची ग्वाही. बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 2 महिने पूर्ण. आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरारच, पोलिसांकडून शोध सुरू. गुंडांच्या दबावाखाली लोकांना राहावं लागत होतं. गुंडांच्या त्रासाला कंटाळून 500 व्यापारी परळी सोडून गेले, सुरेश धस यांचा आरोप. मनोज जरांगेंचे मेहुणे विलास खेडकर तडीपार. अवैध वाळू उत्खननासह वाळू चोरीचे गुन्हे दाखल असल्यानं कारवाई. बोलणं बंद करण्यासाठी षडयंत्र रचल्याचा जरांगेंचा आरोप. कुणाचा नातेवाईक आहे म्हणून कुणाला अटक होत नाही, गुन्हे केल्यास अटक होते. जरांगेंच्या आरोपांवर मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरील वादग्रस्त वक्तव्यानंतर राहुल सोलापूरकरची माफी. वेदांनुसार आंबेडकर ब्राह्मण ठरतात. सोलापूरकरच्या नव्या दाव्यानं वाद. महापुरुषांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर अभिनेता राहुल सोलापूरकर वादाच्या भोवऱ्यात. 2 दिवसात सोलापूरकरला अटक न झाल्यास घरातून बाहेर काढून चोप देण्याचा भीम आर्मीचा इशारा. सोलापूरकरच्या पुण्यातील घराची सुरक्षा वाढवली. राहुल सोलापूरकर जिथे असेल तिथे झोडण्याचा आव्हाडांचा इशारा. फडणवीसांनी तातडीनं अटकेची कारवाई करण्याची सचिन खरात यांची मागणी. तर सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाखाचं बक्षीस, शरद कोळेंची घोषणा. ठाकरेंपाठोपाठ आता काँग्रेसकडूनही मुंबई महापालिकेसाठी स्वबळाचा सूर. पदाधिकाऱ्यांकडून मुंबई पालिका निवडणूक स्वतंत्र लढण्याची मागणी. एकटं लढल्यास सर्वांना समान न्याय मिळण्याची भूमिका. गोपीनाथ मुंडे भाजपच्या जन्मापासून होते, त्यांनीच पक्ष उभा केला. नाशिकमधील आयोजित कार्यक्रमात पंकजा मुंडे यांचं वक्तव्य. उपमुख्यमंत्री शिंदेंकडून संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज शिरीष मोरे यांच्या कुटुंबियांना 32 लाखाची मदत. शिवतारेंकडून कुटुंबियांना रक्कम सुपूर्द. 32 लाखाच्या कर्जातूनच शिरीष मोरे यांनी केली होती आत्महत्या. 119 धावांच्या शतकी खेळीनंतर रोहित शर्मा बाद. 90 चेंडूत 119 धावांची खेळी. इंग्लंडच्या 304 धावांच्या प्रत्युत्तरात भारत 227 धावांवर 3 गडी बाद. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.